मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचे शास्त्र होय. ही व्याख्या जे.बी. वॉटसन यांनी मांडली. जे.बी. वॉटसन यांनी मांडली. मानसशास्त्र म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचे शास्त्र. वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. जॉन वॉटसन यांनी मांडली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जॉन वॉटसन. नेक्स्ट. खालील अवस्था ही वादळी अवस्था म्हणून संबोधली जाते. कुमारावस्था ही वादळी अवस्था म्हणून ओळखली जाते. कुमारावस्था लक्षात ठेवा. कुमारावस्था ही वादळी अवस्था म्हणून ओळखली जाते. सामान्य व्यक्ती ही बहुधा टिंबटिंब असते, उभयमुखी असते. सामान्य व्यक्ती बहुधा उभयमुखी असते. सामान्य व्यक्ती बहुधा उभयमुखी असते. उभयमुखी. ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. खालील बुद्धिमत्तेची उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. I = G + S1 + S2 + S3 + S4. तर ही बुद्धिमत्तेची उपपत्ती स्पियरमन यांनी मांडली. स्पियरमन यांनी मांडली. यांनी मांडली. बुद्ध्यांकाचे सूत्र जे आहे, बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. पहिला पर्याय योग्य आहे. हे जन्मवय भागिले मानसिक वय, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. पर्याय क्रमांक अ हे आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. टिंबटिंब ही मानसिक प्रक्रिया आहे. तर अवधान, स्मरण, कल्पना वरीलपैकी सर्व ही मानसिक प्रक्रिया आहे. संवेदना व अर्थ बरोबर आकलन असतं. आकलन. संवेदना प्लस अर्थ बरोबर काय असतं? आकलन. आकलन असतं. आकलन. संवेदना प्लस अर्थ बरोबर आकलन. आकलन. नेक्स्ट. पर्सनॅलिटी हा शब्द टिंबटिंब भाषेतील पर्सोना या पासून तयार झालेला आहे. तर लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. हा प्रश्न गेल्या वर्षीही आला होता. लक्षात ठेवा. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पर्सोना लॅटिन हा शब्द लक्षात ठेवा. लॅटिन मधील पर्सोना या शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला आहे. खालील टिंबटिंब आंतरिक घटकाचा अध्ययनावर प्रभाव पडतो. परिपक्वता या आंतरिक घटकाचा अध्ययनावर प्रभाव पडतो. परिपक्वता या आंतरिक घटकाचा प्रभाव पडतो. परिपक्वता या आंतरिक घटकाचा प्रभाव पडतो. नेक्स्ट.